स्वामी इधर आएंगे? मनापासून बोलवलं की देव येतो म्हणते. वारुळात बसून बसून याला कटाळा आला की माणसाची परीक्षा घ्यायला येतो बाहेर हा दगड. आज मला शोधून ठेवण्याची वेळ तुझ्यासारख्या नास्तिक बायको कशी काय आली? माझ्या आस्तिक नवऱ्यामुळं काय एक आला आमच्यात जरा वाद झालता तो तुमच्या देवळाला कुलूप लावून चावी सोबत घेऊन गेलाय तो. अरे बापरे, इथे देव बघतोस का? अरे नास्तिके, प्रत्येक युगात तुझ्यासारखे कित्येक रावण आणि कित्येक दुर्योधन पाहिले मी. देवाची परीक्षा पाहणार आहे. लिहून देते. कधी शेतकरी नसल पाहिला. परीक्षेला बसवलेस तर तुम्हाला आता परीक्षा दिल्याशिवाय मी राहणार नाही. आता परीक्षा देवाची शिक्षा. परत एकदा लावा. म्हणजे फोटोग्राफर तुम्ही इकडे या रे. शूटिंग थांबव. हा हे नीट लाव परत. आला की साऊंड व्यवस्थित वाढव. स्वामी इधर आएंगे? मनापासून बोलवलं की देव येतो म्हणते. वारुळात बसून बसून याला कटाळा आला की माणसाची परीक्षा घ्यायला येतो बाहेर हा दगड. शोधून ठेवण्याची वेळ तुझ्यासारख्या नास्तिक बायको कशी काय आली? माझ्या आस्तिक नवऱ्यामुळं काय एक आला आमच्यात जरा वाद झालता तो तुमच्या देवळाला कुलूप लावून चावी सोबत घेऊन गेलाय तो. अरे बापरे, इथे देव बघतोस का? अरे नास्तिके, प्रत्येक युगात तुझ्यासारखे कित्येक रावण आणि कित्येक दुर्योधन पाहिले मी. देवाची परीक्षा पाहणार आहे. लिहून देते. कधी शेतकरी नसल पाहिला. परीक्षेला बसवलेस तर तुम्हाला आता परीक्षा दिल्याशिवाय मी राहणार नाही. आता परीक्षा देवाची शिक्षा. खुर्ची आधी काय काय करतात लोक काय खुर्ची काही तो खेळ देऊळबंद भाग 2 आता परीक्षा देवाची. आमच्या या टीमकडून सर्व नाशिककर पत्रकार बांधवांचं सगळ्यांचं स्वागत. वेळ न दवडता आपण लगेचच सुरू करूया. आपण विचारू शकतो. देऊळ बंद 1 झाला, पण त्याच वेळेस देऊळ बंद 2 ची संकल्पना डोक्यात होती, कथा डोक्यात होती. देऊळबंद पहिला झाला आणि तुमच्या सगळ्यांनाच माहिती आहे, नाशिक शहरातूनच सुरुवात केली थी. माझ्यासाठी खूप लकी शहर आहे. नाशिकमध्येच आम्ही शूटिंग केलं, देऊळवरूनच करतो. त्यामुळं 10 वर्षात माझे 5च सिनेमे झाले, पण 5ही सिनेमे हे तुम्ही सगळ्यांनी पाहिले.